नमस्कार सर्वांना. आपण हवामान अंदाज जो बघतो त्या हवामान अंदाजामध्ये काही विशिष्ट गोष्टी असतात, जसं की हवेचा स्पीड, वातावरणातील आर्द्रता आणि टेम्परेचर. या आधारित आज आपण तुमच्या जिल्ह्यातील पर्जन्यवृष्टी कशी असू शकते याचा एक थोडक्यात स्टडी करणार आहोत. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्या ह्या महाराष्ट्राची जी भौगोलिक स्थिती आहे, या भौगोलिक स्थितीमध्ये हवेचा जो स्पीड आहे हा हवेचा स्पीड सध्या सर्वाधिक आहे आणि तोही दुपारनंतर सगळ्यात जास्त वाढतो आहे. ज्यावेळेस हवेचा स्पीड वाढतो त्यावेळेस काय होतं की वातावरणामध्ये गारवा निर्माण होतो आहे आणि गारवा निर्माण झाल्यानंतर पाऊस पडण्याची जी शक्यता आहे ही शक्यता कमी होते. दुपारपर्यंत जर वातावरणामध्ये टेम्परेचर म्हणजे पॉझिटिव्ह असेल, तर जास्त असेल, तर एक कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि हे जे ढग आहेत हे ढग तुमच्या भागाकडे येण्याची शक्यता जास्त असते. पण त्याच वेळेस जर हवा चालू झाली तर जे टेम्परेचर आहे, जे तापमान आहे, हे तापमान कमी होत चालतं आणि कमी झाल्यामुळे पाऊस पडत नाही, फक्त ढग वाहत राहतात. तर आज आपण बघणार आहोत की अहमदनगर भागामध्ये आज पर्जन्यवृष्टी कशी असू शकते. आजचा जर आपण विचार केला तर रात्रीपासनं वाऱ्यांचा वेग जो आहे हा वाऱ्यांचा वेग जास्त आहे आणि या वाऱ्यांच्या वेगामुळे तुमच्या भागामध्ये ढग वाहून जाण्याची स्थिती जी आहे ही मोठ्या प्रमाणात होईल. पण जर संध्याकाळी तुम्ही 3:30 ते 4:30 या वेळेचा जर विचार केला तर अहमदनगरच्या पश्चिमेकडील भागामध्ये थोड्या काही प्रमाणामध्ये, जिथे मी हायलाईट केलेलं आहे, ह्या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि पाऊस पडण्याची शक्यता ही दाट राहील. बाकीचा जो भाग आहे या बाकीच्या भागामध्ये श्रीरामपूरपासनं तर पूर्वेकडील भागामध्ये हा जो पूर्ण पट्टा आहे या पूर्ण पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची आजची शक्यता कमी आहे. उद्या किंवा परवा या भागामध्ये जर हवेचा स्पीड जर कमी झाला तर मुंबईकडून येणारे जे वारे आहेत, जे आज नाशिक भागातनं वाहत आहेत, या ढगांचा वेग तुमच्याकडे जास्त राहू शकतो आणि पाऊस पडण्याची शक्यता वाढेल. आता आपल्याला फक्त एकच बघायचं आहे की यामध्ये वाऱ्यांची जी स्थिती आहे ही स्थिती किती असेल. विंड स्पीड म्हणजे हवेची वेग ही जर आपण बघितली तर ही वेग कालची जी आहेत ही कालची जास्त होती आणि आजही जास्त आहे. रात्री पण हवेचा जो स्पीड होता हा तुमच्या भागामध्ये जास्तच होता, त्यामुळे गारवा हा निर्माण झालेला आहे. जर आपण आज संध्याकाळपर्यंत जरी बघितलं तरी तो जास्त राहील. काही भागामध्ये, ज्या भागामध्ये तो वाऱ्याचा स्पीड कमी होईल त्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता ही जास्त आहे. तर बघा, संध्याकाळी 4:30च्या दरम्यान तो स्पीड अहमदनगरच्या या भागामध्ये कमी होतो. 41 वरनं 35पर्यंत km/h या वेगाने वारे वाहतील, म्हणजे कमी होतील. आणि कमी झाल्यानंतर तो स्पीड अजून जर उद्या किंवा परवा जर कमी झाला तर तुमच्याकडे पाऊस पडण्याची शक्यता ही दाट आहे. फक्त आजचा जर विचार केला तुम्ही तर आज संध्याकाळी काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार नाही. तर श्रीरामपूर या साईडला आज किंवा उद्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता ही दाट आहे. आज संध्याकाळनंतरच तिथे पाऊस पडण्याची शक्यता दाट आहे. तुमच्या तालुकानिहाय आपण काही रीडिंग उद्यापासून काढणार आहोत. तर तुम्ही ज्या तालुक्यामध्ये आहात त्या तालुक्याचे नाव जर तुम्ही टाकले तर आम्हाला व्हिडिओ बनवून तुमच्या तालुक्याची काय स्थिती आहे हे टाकणं शक्य राहील. कारण की जिल्हा जर म्हटला तर त्याची परिसीमा जी येते ती मोठी असते, त्यामुळे आपण तालुकानिहाय या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. तर तुमच्या तालुक्याचे नाव तुम्ही टाका कमेंटमध्ये, आपण त्या तालुक्यावाईज एक डिटेल व्हिडिओ बघूयात.